ह्या मावशी आता काजू फोडत आहेत. तुम्हाला माहिती आहे कोकण हा काजूसाठी प्रसिद्ध आहे. तो जो आमचा काजू असतो ना, सुका काजू, तो आधी पत्र्यावर गरम केला आहे. म्हणजे चुलीवर पत्रा ठेवून चुलीला चांगलं पेटवून भाजला आहे त्या काजूला कडकडीत. मग तो असा काळा बनला आहे बघा. आणि मग ह्याला ही मावशी अशी चिमटीत पकडते आणि फोडते. हा जरासा करपला आहे, पण हे बाकी तुमच्या लक्षात येतील की छान जमलेत. ह्या काजूला चव अप्रतिम असते, स्वादिष्ट असतो काजू हा. ह्याच्यात तेल काहीच राहत नाही, त्यामुळे इतर काजूंमध्ये जो थोडाफार तरी दोष येतो, काही लोक भीती वाटते आपली कोलेस्ट्रॉल लेवल वाढेल का, तर ते काही याच्यामुळे होणार नाही. हा उत्तम आहे, तेल सगळं गेलेलं आहे. थोडक्यात गावठी पद्धतीने हा फोडला जातोय. आत्ता कोकणात पूर्वी असंच करायला केलं जायचं. हल्ली मशीन्स आलेत सर्वत्र, क्वचित कुठेतरी असं आता केलं जातं. हा आता आम्हाला गौशाळेच्या आसपास लावलेले काजू आहेत. ती मावशी आमची ही खूप कष्टाळू आहे, खूप प्रेमाने ती असं करून आम्हाला घरी जाण्यासाठी देत असते. मावशी इकडे बघा, ह्या मावशी आहेत आमच्या. खूप खूप धन्यवाद मावशी. ठीक आहे, चालू दे तुमचं. नमस्कार. शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ.